राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर जबरदस्त राडा झाला आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे विशेष प्रतिनिधी श्रीरंग खरे। मधुकर पिचड यांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच वेळेला यशवंत सेनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले आणि यावेळी मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पुन्हा एकदा निलेश राऊत यांच्याकडे जाऊया। निलेश, तुम्हाला हे का वाटतंय की हे जे कार्यकर्ते होते ते भाजपचे आहेत? कारण हे लोक सांगतायत की ते यशवंत सेनेचे कार्यकर्ते आहेत। नाही, ते संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीने पाठवलेले गुंड होते। ते भाजपचेच कार्यकर्ते होते सगळे। ते फक्त वेश परिधान करून त्या संघटनेचे आलेले होते। पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शिबिर चालू असल्यामुळे आणि त्यांना अंदाज न आल्यामुळे त्यांची बिचाऱ्यांची गफलत त्या ठिकाणी झाली आणि कुठेतरी भाजपच्या विरोधामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा जाऊ नये त्यासाठी ही जी खेळी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेळल्या गेली आहे। तसं आम्ही या घाणेरड्या खेळीचा तीव्र शब्दात निषेध करतो। इथं आमच्या महिला पदाधिकाऱ्यांवरती त्यांनी त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, त्याचा देखील आम्ही तीव्र शब्दामध्ये विरोध करतोय। आणि या ठिकाणी पोलीस 40 मिनिटांनंतर घटनास्थळी दाखल झाले। मंत्रालयाच्या पासून 200 मीटरवरती हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी धक्काबुक्की होते। एका राजकीय पक्षाच्या कार्यालयावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पोलीस त्या ठिकाणी घटना घडल्यानंतर 40 मिनिटांनंतर पोहोचतात। हे उघडच की हे सगळं पोलिसांनी मॅनेज करून त्या ठिकाणी घडवून आणलेलं होतं। आता पोलिसांना कोणी सांगितली सूचना दिली की 40 मिनिटांनंतर जा, याची पण चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे। आणि नवाबाई त्याबद्दल 3 वाजता सगळी भूमिका जाहीर करतीलच, पण हा सगळा ठरवून प्री प्लॅन करण्यात आलेला कार्यक्रम होता। फक्त ते गाफील राहिले, त्यांनी पूर्ण माहिती घेतली नाही आणि त्यामुळे आमच्या युवक कार्यकर्त्यांच्या, आमच्या विद्यार्थी आणि महिला युवती कार्यकर्त्यांच्या तीव्र रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं। तर मी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने खेळलेली खेळी नवाबाई याबद्दल 3 वाजता अधिकृत माहिती। तुम्ही या संदर्भात पोलिसात तक्रार केलेली आहे का? पोलिसांचं काही उत्तर मिळालंय का? निलेश जी, माझा आवाज येतोय? निलेश राऊत यांच्यावर बोला। निलेश, तर नवाबाईंनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पोलीस त्या ठिकाणी 40 मिनिटांनी आलेले। तिथं एक पण कॉन्स्टेबल जो 40 मिनिटांनंतर आला तो फक्त एकटा ड्रायव्हर कॉन्स्टेबल आलेला होता। इतक्या मोठ्या क्राऊडला मंत्रालयासमोर 200 मीटरच्या अंतरावरती त्या ठिकाणी नवाबाईंनी सांगितलेले की जर आम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर ती आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दाखल करायची आणि जर तुम्ही ती घ्यायला तयार असेल तरच ती तक्रार दाखल करा। आता पोलीस इथून निघून गेलेले, पण ह्या सगळ्या घटनाक्रमाच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्र्यांचा डाव आहे आणि हे त्या ठिकाणी हे स्पष्ट होत आहे। पोलीस तिथं अजिबात पोहोचलेले नसणं, मनोर आमदार निवासपर्यंत कार्यकर्त्यांनी आम्ही तिथे घेऊन गेलो, तिथं एकही कॉन्स्टेबल हजर नसणं हे त्या ठिकाणी त्याचंच होतं की हे सगळं प्रीप्लॅन बीजेपी वाल्यांनी कुठल्या तरी संघटनेला हाताशी पकडून करण्याचा डाव होता आणि तो सगळा आमच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उधळून लावलेला। धन्यवाद निलेश राऊत, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण जाऊया राजू सोनावणे यांच्याकडे। राजू, सगळा प्रकार आपण निलेश राऊत यांच्याकडनं ऐकला, अर्थात ती राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आहे। काय झालेलं होतं नेमकं? यशवंत सेना ही कोणती सेना आहे आणि त्यांची मागणी काय आहे? श्रीरंग, यशवंत सेना जी आहे ती धन आरक्षणासंदर्भात काम करते आणि कालच त्यांनी स्पष्ट केलं होतं का आम्ही जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, कारण राष्ट्रवादीचे नेते मधुकरराव पिचड जे आहे ते या आरक्षणाविरोधात आहे। काही दिवसापूर्वी त्यांनी वक्तव्य केलेलं होतं, जर
धनगरांना आरक्षण दिलं तर आदिवासी जे आहे ते नक्षलवादी बनतील, माओवादी बनतील, अशा प्रकारचं जे आहे ते वक्तव्य केलं होतं. हा मुद्दा जो आहे तो अनेक दिवसापासून चाललेला आहे, कारण धनगरांना आरक्षण जे आहे ते आदिवासीच्या कोट्यातून द्यायचा असाही प्रश्न आहे. यामुळे पिचडांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर हे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत ते मधुकरराव पिचड यांचा पुतळा जाळणार होते आणि यावेळी घोषणाबाजी देताना जे आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि हे यशवंत सेना जे आहे एकमेकात भिडलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. धक्काबुक्की झालेली आहे, मारहाण सुद्धा काही प्रमाणात झालेली आहे. कुठेतरी पुन्हा एकदा जो आहे तो विषय पेटताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे हे जे काही यशवंत सेनेचे कार्यकर्ते आहेत ते भाजपने पाठवलेले आहे आणि भाजपचा सपोर्ट असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरोप केलेला आहे. राजू, या यशवंत सेनेचे जे कोणी नेते असतील त्यांच्याशी तुझं काही बोलणं झालेलं आहे का? जो आरोप केला जातोय की हे भाजपचे गुंड आहेत, मगाशी निलेश राऊत म्हणत होते, त्यात त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची बाजू काय आहे, त्यांनी आंदोलन का केलं? यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे की आमचा धनगर आरक्षण मिळावा यासाठी हे आंदोलन होतं आणि अनेक दिवसापासून आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे आम्ही ही मागणी अनेक दिवसापासून लावत धरतोय. मात्र आज जे काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं मधुकरराव पिचड यांनी, याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करणार होतो, शांतता मार्गाने आंदोलन करणार होतो. मात्र हे आंदोलन करत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहे ते इथं आले आणि आम्हाला धक्काबुक्की करायला सुरुवात केली, अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र एकूण पाहिलं सगळं का नेमकं आता काय झालेलं आहे, पोलिसांचा तपास सुरू आहे आणि पोलिसांच्या तपासानंतर जे आहे ते संपूर्ण स्पष्ट होईल. श्रीराम, या ठिकाणी हा देखील आरोप करण्यात येतोय, निलेश राऊत सांगत होते की पोलीस त्या ठिकाणी आले नाही, जवळपास 40 मिनिटं त्या ठिकाणी पोलीस नव्हते. खरोखर अशी परिस्थिती होती का? काही प्रमाण जेवढं पोलीस फोर्स अपेक्षित होतं तेवढं झालेलं नाही. मात्र यांनी परवानगी घेतली की नाही हाही प्रश्न अजून समोर येतोय, कारण पोलिसांकडून अजून काही कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाहीये. कारण आंदोलन करायचं असेल तर परवानगी घेतली किंवा नाही हे स्पष्ट केलेलं नाहीये. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू आहे आणि काही वेळाचं जे आहे ते संपूर्णपणे चित्र स्पष्ट होईल. श्रीराम, राजू, तू आमच्यासोबत राहत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर देवेंद्र फडणवीस यांचे गुंड पाठवून गुंडगिरी करण्याच्या कारस्थान या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यांना ज्या प्रकारे आरक्षण देण्याची आश्वासनं दिली होती, भाजपची जबाबदारी आहे की तात्काळ आठवड्याभरात त्यांनी आरक्षण जाहीर करावा, केंद्राने जाहीर करावा. त्यांना करता येत नाही, स्वतःचे कुठेतरी करायचं नाही आणि इतरांवर याचा खापर फोडण्याचा हा कारस्थान आहे. राज्याचे मुख्यमंत्रींनी स्वतःचे गुंड पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी आज हे सगळं कृत्य केलेलं आहे. आणि या घटना झाल्यानंतर अर्धा तास एक पोलीस येत नाही, म्हणजे मुख्यमंत्रीने ठरवून पोलिसाला बाजू करून कुठेतरी आमच्या बदनामी करण्यासाठी हा डाव रचलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो. दरम्यान हा सगळा प्रकार काय झाला आपण पुन्हा एकदा पाहूया. यशवंत सेनेची एक कार्यकर्त्यांची फौज राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर जमलेली होती. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मधुकर पिचड यांचा निषेध करण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते जमलेले होते आणि याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच यशवंत सेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये हाणामारी झालेली आहे. पुन्हा एकदा बघूया काय घडला होता प्रकार. मंत्री असताना पण जर आम्ही आशीर्वादी होऊ तर त्याच्या बेधोका होणार असा झाला पाहिजे आणि महत्त्वाची भूमिका ही आमची. पुन्हा एकदा राजू सोनावणे यांच्याकडे जाऊया. राजू, आपण बघितलं की कशा पद्धतीनं बाचाबाची झालेली आहे. निलेश राऊत यांना प्रश्न विचारला की तुम्ही या संदर्भात पोलीस तक्रार केली आहे का, तर त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भात अजून आम्ही माहिती घेतोय आणि नवाब मलिक या संदर्भातली प्रतिक्रिया देतील. पोलीस तक्रार करण्यात आलेली आहे का यशवंत सेनेच्या या कार्यकर्त्यांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जी मारामारी झाली त्यांच्यापैकी कोणाला ताब्यात घेण्यात आलं का?
आतापर्यंत जे आहे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र पोलीस तक्रार जी आहे ती आतापर्यंत झालेली नाही आहे. राष्ट्रवादी नेमकी आता काय भूमिका घेणार आहे ते महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीची आता बैठक सुरू आहे आणि नेमकी पोलीस तक्रार करायची का आणखी काही हाही प्रश्न आहे. यशवंत सेनेचे कार्यकर्ते सुद्धा जे आहे ते काही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्यावरती सखोल जे आहे शिवसेना सुद्धा हे करेल, विचार करेल आणि नेमकी तक्रार कशा प्रकारची करायची, काय करायचं हा विचार केल्याने आतापर्यंत कुठल्या प्रकारची तक्रार जी आहे ती दाखल केलेली नाही आहे. मात्र एकूण जर पाहिलं आपण का जो धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे तो अनेक दिवसापासून सुरू झालेला बरोबर, होता. हा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा पेटायला सुरुवात झाली. धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.